हॅलो नमस्ते सर्वांना, वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. आज आहे शनिवार. मार्च महिना सुरू आहे. आता येत्या काही दिवसात गुढीपाडवा पण येणार आहे. तर मी आज तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी या चॅनलवरती पण शेअर करेन. शॉर्ट पण तुम्ही पाहत असतात, तर काय शूटिंग घेऊन येणार म्हणून मी आज मेथीचे पराठे तुम्हाला कशी बनवते. सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर चॅनलवर नवीन असाल आणि इथून पुढे पण तुम्ही होणार आहात, तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि दुपारचे वाजलेत आता 12:30-1 वाजलेत. आपण मेथी छानशी निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली. तर याच्यातली थोडी मेथी मी कोथिंबीर कशी आपण चॉप करतो तशी चॉप करून घेणार आहोत. कमेंट्स करा छान छान, आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. स्किप न करता व्हिडिओ पाहत राहा. आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे, तर बघूया आता पुढची स्टेप काय असणार आहे. आपण कढई ठेवली आहे, गरम होते. हिरवी मिरची, भाजी तर आपण खातो नेहमी. हे दह्यासोबत आपण दुपारी लंच आणि वेट लॉस साठी पण लंच मध्ये सर्व भात भाजी पोळी आपण लंच साठी बघू शकता. मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तेल घालूया. मिरची भाजताना जिरे ओवा पण घालू शकता. लसूण, मेथी मला खूप छान फ्रेश भेटली. मी अर्धी भाजी बनवली आणि आज राहिलेल्या भाजीची पराठे करते. मीठ घालून घेऊया. थोडीशी शिजून घेऊया. हे इथे मी चॉप पण करून घेतली एवढी. ही वाफेवर शिजून घेऊया. हळद घालून घेऊया. इथे बघा फ्रेंड्स, हे भाजी घातलेलं पाणी मी झाडांना टाकायला भरून ठेवते. तर माझे झाडं पण फ्रेश राहतात. उन्हाळ्यामुळे ना कोरडे होतात. 2 टाइम पानांवर पण मारते.
इथे बघा भाजीतलं सगळं पाणी मी सोप करून घेतलेलं आहे. गॅस बंद करून थंड व्हायला ठेवूया. मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. इथे बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यात घेतले आणि थंड झाल्यावर आपण ते वाटून घेऊया. इथे बघा अशी पेस्ट होते तयार. चला आपलं पीठ मळेपर्यंत मी सकाळचे चहाचे नाश्त्याचे भांडे, हे भांड्याला काही मरण नाही, ते पडतच राहतात. तेव्हाचे तेव्हाच घासले ना दुपारचे लंचचे पडतील तेवढेच. आता हे आपण मिक्सर यूज केलं, कढई, तरी असे भांडे पडत पडत राहतात. सिंक आपला तेवढाच काम पण कमी होत राहतं. मी घासून घेते, राहिलेलं लिक्विड परत ठेवते, कारण सारखे भांड्यांना लागतं घासायला. आणि मला लिक्विडनीच आवडतात भांडे घासायला. सगळ्या काचेचे, स्टीलचे, ॲल्युमिनियम, लोखंड, सगळे जे माझे भांडे मी लिक्विडनीच घासते. पाणी लागतंय भरपूर, पण लावायचं आपण थोडं थोडं, लगेच निघतात, कारण खूप भांडे पडतात दिवसभरात. तर झाले माझे भांडे घासून. इथे बघा आपलं, ह्याच्यात मी बेसन पीठ वगैरे नाही घातलेलं, मी फक्त गव्हाचं पीठ घालून मळून घेतलेलं आहे. तर आता मी गोळे बनवून घेते लाटण्यासाठी. तर आपण चपाती करतो तेवढी साईज, किंवा जर पराठे म्हणले की आपण ते ह्याच्या पुऱ्या पण करू शकता, पण पुऱ्यांना तेल लागतं, म्हणून आपण हे करून घेत आहोत. मीडियम, म्हणजे चपातीचा पण एवढा आकार नाही आणि जास्त मोठी नाही, छोटी नाही, मीडियम साईजचं आपण. तर हे चौघांपुरते झालेले आहेत. एक्स्ट्रा 2 वरती होतील, म्हणजे सगळ्यांनी 2-2, 3-3 खाल्ले तरी ते संपून जातात. आता पडले पुन्हा भांडे. चला मी आता वेळ नाही घालवत, तुम्हाला पुढची स्टेप दाखवते. आता पुढची स्टेप असणार आहे लाटणे आणि पराठा शेकणे. बघू शकता एवढे झालेले आहेत. तर मी ते केस आता बांधून घेतले. मला किचनमध्ये काय माहिती, केस सोडून मला आवडतं काम करायला, पण हायजेनिक आपलं केस बांधूनच करायला आवडतं काम, म्हणजे किचनमधलं स्वयंपाकाचं. हे पराठे तुम्ही दही, भाजी, चटणी सोबत आणि मोकळासुद्धा खाऊ शकता सॉस बरोबर. तर असे मी लाटून घेत होते, तूप लावून शेकत होते.
इथे बघू शकता मी असं दोन्ही बाजूनी तूप लावून पराठा शेकून घेते. 2 ते 3 पराठे झाले माझे. आता मी पुढचे पण फास्टमध्ये दिसेल तुम्हाला. अशा प्रकारे लाटायचे आणि शेकून घ्यायचे. इथे मी आता फास्टमध्ये सर्व पराठे करून घेते तशाच पद्धतीने. आणि मी इकडे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सिक्रेट काय सांगणार आहे की मी भाजी सगळं शिजवून घेतली. फायनली बघू शकता दहीमध्ये साखर घातलेलं आहे. तर आम्ही दहीमध्ये खाणार आहोत. आणि मस्त असे रोल केलेत. असे बुडवून पण खाऊ शकता, तोडून लावून. चम्मचने दही. गरम मेथी पराठे बघा रेडी झाले. दही सोबत चटणी, कोणती पण भाजी घेऊ शकता तुम्ही. हा आमचा तर दुपारचा लंच आहे. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. खूप मस्त, म्हणजे असं मोठे मोठे चपातीसारखे नाही मी बनवले, ते वाटले पाहिजे. आणि भाजी पण मुलं खातात, सगळे घरातले मोठे छोटे. आता भूक पण लागली आहे, तुम्ही पण या खायला. हे 2-3 दिवस राहू पण शकतं आपण प्रवासात. आता आपल्याला घरच्या घरी गरम गरम 2 संपून जाणार. मेथीचे खूप गुणधर्म आहेत. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. टेस्ट करून सांगतात. मस्त झाले. आपण मेथी खात नाही ना भाजी. काल पराठ्यामध्ये मिक्स करायची. काल भाजी भाकरी खाल्ली, आज पराठे दही. दही पराठे. आणि आता उन्हाळ्याचं थोडं दही खाणं चांगलं असतं.